हे प्रति महाबळेश्वर पण बनवायचं चाललेलं आहे. तारे धरणचं गेट, एक इकडे गेट आहे आणि एक समोर गेट आहे. आमचं बालपण इकडेच गेलं भोपुशीला. कधी जेव्हा याचं म्हटलं की आम्ही भोपुशीला जायचो. बघा हे आमचं जुनं घर आबांचं. हे बघा हे वालं. लहानपणी आम्ही इथे खेळायचो. हे आपलं फणचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे. रामे त्याला बोलतो, रामे त्याचं नाव आहे. तो आम्हाला इथे कराटे परत जिम वगैरे शिकवायचं. पाणी आलं ना तसं? किती वाजता पाणी येतं? 6:30. नाश्ता दे का मला आणि इथं बाहेर. गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश रुपे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात करतो. काल रात्री मामा आलेत, तर मामासोबत चाललोय मी त्यांच्या गावाला, जुन्या गावाला, जे आता सध्या तिथं कोण राहत नाही. ॲक्च्युली तिथं शेती आहे म्हणून. तुम्हाला वाटेत सांगतो काय काय करायचं तिथे. तर फटाफट नाश्ता करून घ्या फराळचा. तर रेडी झालेलो आहे, तर आम्ही आता निघतोय भोपुशीला. ॲक्च्युली मामाचं गावाचं नाव भोपुशी होतं, पण ते आता तिथं गाव नाही, ते ॲक्च्युली उठून गेलेलं आहे गाव. आणि अण्णा मला वाटतं 11-12 वाजता येतील जेवण घेऊन, म्हणजे भाकरी चपाती का जे असेल ते घेऊन येतील. सकाळ सकाळी आम्ही निघतो. आता 7:30 वाजायला आलेत, तर आम्ही आता निघालोय. आता नाश्ता वगैरे केलाय, कारण आता भाकरी वगैरे करायला वेळ लागेल थोडा. त्यामुळे आई बोलली की भाकरी वगैरे करते आणि मग अण्णाकडे पाठवते. तर अण्णा सायकलीने येतील तिथे. आपण जायला चालत बघू. आता गाडी तर नाही तिथे जात कुठली. जर कोण वाटेत भेटलं आपल्याला तर आपण त्याच्याकडून लिफ्ट घेऊन जाऊया. झालं तुमचं ना? आई येतो. हो हो हो, कॉल करतो निघालो. ते घेतलं का आपण मार्केट? चला येतोय मी. कुत्र पण आमच्या सोबत येतं. ऍक्च्युली ते धरणामुळे ना गावं उठवलेत, तर त्यांचं गाव ऍक्च्युली सगळं गेलेलं. तिथं आता काहीच नाही, फक्त शेती आहे यांची. त्यामुळे आम्ही पाणी घालायला चालू शेताला. आता तिकडे खाली जात आहे, मायनीला जात आहे का? नाही इकडे वरती जात आहे. हो. ते जर गाडी नाही, वरती गाडी आणली का? गाडी नाही आणली ना मी. कोणाची तरी गाडी बघा तर कोण भेटलं, लिफ्ट भेटली तर घ्यायची, नाही तर जाणार गावावर. चालत जायचं. गावापासून घरापासून निघाले ते अजून इथपर्यंत आले. ॲक्च्युली आता जिथं जायचं आम्हाला ते 7 किलोमीटर पकडा, कारण इथून आता आम्ही निघालो घरातून 7 किलोमीटरपर्यंत आहे. आणि आता मध्ये काय भेटलं वाटेत तर ठीक, नाही तर मग चालतच जायचं. लहान होतं तेव्हा चालत जायचो. तेव्हा एवढं काय वाहन पण नव्हते. तेव्हा एक एसटी असायची फक्त, आणि गावामध्ये एक जीप असायची, तीच अपडाऊन असायची कधीतरी. ह्यांचं गाव उठण्याचं कारण म्हणजे तिथे तारे धरण बांधलेलं आहे. तर तो प्रकल्प झाल्यामुळे ह्यांच्या गावाला कसं पाणी बिनी जास्त वाढू शकतं तिथे, त्यामुळे त्यांना गाव उठवावं लागलं. धरणाच्या आजूबाजूचे 15 गाव उठले. आमचं ॲक्च्युली गाव आमचं लांब आहे, त्यामुळे आम्हाला एवढं काय नोटीस वगैरे नाही आल्या. पण ह्यांना नोटीस वगैरे आले होते, त्यामुळे ह्यांना गाव उठवावं लागलं कंपल्सरी. कारण ते लोक जबाबदारी घेत नव्हते की जर तुम्ही नाही उठलं काय झालं तर मग ती जबाबदारी तुमची असेल. त्यामुळे त्यांना मग सरकारने खटाव तालुक्यात दिलं गाव मायनीला. आणि ह्यांची शेती वगैरे इथंच आहे, जे बाकीच्या शेती राहिल्यात त्या. तिकडे पण आम्हाला घराला जागा दिली, 2 प्लॉट दिले. हां आणि जमीन 2 एकर 3 एकर 1 एकर, ओके. जसे असेल कुटुंब तसं त्याप्रमाणे जमीन दिली. शेती आता सगळी इकडेच आहे ना तुमची? अर्धी समजा पाण्यात गेली असेल. लोकांची आहे, काही लोकांची नाही. आता इथं काय शेती आहे? कुठली शेती केली? इकडे शेती आहे म्हणजे फक्त भात आणि गहू. भात आणि गहू. आता आपल्याला पाणी घालायचं ते कसलं? भात आणि गव्हाला. भाताला पाणी पाजायचं. आबा कधी इकडे आले तर मग पाणी पाजत जातात, कारण पाणी पाजणं कंपल्सरी आहे. किती दिवसांनी पाजता तुम्ही पाणी? सरासरी 15 ते 21 दिवस. 15-21 दिवस पाजायचं का 15-21 दिवसानंतर पाजायचं? 15 दिवसानंतर पाजायचं हां किंवा 21, म्हणजे जास्तीत जास्त हे हंगाम असा आहे. हां कमीत कमी पिकाला 21 दिवस किंवा 15 दिवसात पाणी दिलं पाहिजे. गावाला पण जातो आबाच्या, आणि तिथलं गाव पण बघतो जरा कसं. कारण भरपूर वर्ष झालं आम्ही गेलो पण नाही. आबा तर जाऊन येतात, मी नाही गेलो तिकडे. आमचं लहानपण ॲक्च्युली कसं आहे, जेव्हा आपण मुंबईवरून आलो, दिवाळी असो किंवा मे महिन्याची सुट्टी असो, आम्ही भोपुशीला जातो. कारण तिकडे शरद म्हणजे मामाची मुलं वगैरे असतात ना, तिकडेच खेळणं बिळणं आमचं असायचं. तिकडे मालुशीला आम्ही जास्त काही नसायचो. कधीतरी एकाच दिवस आलो तर फक्त फेरफटका मारून तेवढंच वाटतं. बाकीचं पूर्ण दिवाळी सुट्टी, मेची सुट्टी मामाच्याच गावाला तिकडे असतात आमच्या सुट्ट्या. तिथे बघा क्रिकेट खेळतात पोरं आतमध्ये. ही शाळा आहे मुरुडाची, न्यू इंग्लिश स्कूल मुरुड.
तर ह्याच्या इथून सरळ पुढे जायचं आहे आणि इथं मध्येच एक राईट टर्न आहे. तर हा फाटा आलेला आहे. हा बघा इथं मुरुडचा बोर्ड लावलेला आहे, दिसला. तर हा बोर्ड आहे, हा रोड आहे तो मुरुडला जाण्याचा आहे. आणि इथून जो इकडून जाणार तो हा बघा इथं बोर्ड पण लावलं, तारळी प्रकल्प मालोशी इकडे 2 किलोमीटर मुरुड आणि तारळी प्रकल्प इकडे जायचं आपल्याला. इथून थोडं आता चढ लागलेलं आहे आणि आता ॲटलीस्ट आम्ही 2 किलोमीटर तर चाललेलो आहे. अजून इथून 5 ते 6 किलोमीटर चालायचं आहे. तर कोण बाईकवाला दिसला असतं तर हात दाखवून पुढे तरी गेलो असतो. ते पोचलेलो आहे वरती आणि हा असा निसर्ग आहे पूर्ण. हे बघा हे आपलं धरण, हे धरण आता बघा 2 दरवाजे उघडलेले आहेत, त्या साईडला पाणी असेल भरपूर. इंग्रजच्या काळामध्ये ह्या धरणाचा प्रकल्प झाला होता की पास केलं होतं की इथे बनवायचं धरण, पण ते काही डिले होत गेलं आणि फायनली बनलेलं. त्याचं ह्या धरणाचं नाव आहे तारळी प्रकल्प. आणि ऐकण्यात आहे की हे प्रति महाबळेश्वर पण बनवायचं चाललेलं आहे. आणि तुम्ही बघितलं कालचा पण विषय चालला होता की वाघ वगैरे पण सुटलेले तिथे, परत वांढरं माकडं भरपूर प्राणी तिथं सोडलेले आहेत. ॲक्च्युली या धरणाच्या मागच्या साईडला त्या साईडला तर पूर्ण जंगल, पूर्ण असं भरलेलं जंगल आहे. हा जो खाली गेला तो मुरुडाला आणि पलीकडे आहे तो तोंडुशी. डेंजर कुत्रे आहेत. एकटं भेटलं कोणतं तर चावतील. तारळी धरणचं गेट एक इकडे गेट आहे आणि एक समोर गेट आहे. इथून हे गाडी जाण्याचा रस्ता आहे ना, पण चालू केलं नाही का ना, गाडी जाण्याचा पण चालूच केलं नाही. गाडी त्यांची गाडी जाते, आपली गाडी. ओके आपल्याला नाही येते अलाउड. आपल्याला ऑफिस आहे इथं बाजूलाच. हे असं पाणी साचलेलं आहे पूर्ण, हे बघा पूर्ण पाणी. आणि हा असा रोड आहे पूर्ण असं फिरून फिरून रिंग रोड आहे पूर्ण असा फिरत आपल्याला अजून हे डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. तिकडे भरपूर लांब आहे. ॲक्च्युली भीती काय वाटतं माहिती आहे, रानात ॲक्च्युली वाघ पण आहेत आणि रान पूर्ण बघा ना मोकळं आहे. आणि आम्ही दोघंच चाललो आहे, इकडे सध्या कोणच नाही. तर चुकून काय वाघाने बघितले हमला केला तर प्रॉब्लेम व्हायचा. असा आवाज येतो काहीतरी, असं भास झाला होतं काहीतरी चालतंय वगैरे असं काहीतरी. बघा कसं मोठं मोठं डोंगर आहेत. हे सगळं पोखरून काढलेत आणि हे रस्ता बनवला आहे पूर्ण. जा आणि आबांना लिफ्ट भेटलेली आहे, तर आबांना पाठवलं पुढं. मी हळूहळू चालत जातो पुढं पाठवून. बरं झालं एक भरपूर टायमानंतर, आता कमीत कमी 1 तासानंतर एक गाडी आली. तर आबांना बोललो तुम्ही जावा पुढे, मी हळूहळू चालत येतो पाठवून. तर अजून आता किती किलोमीटर बाकी काय माहीत नाही. 1 तास आम्ही कंटिन्यू चालतो आहे. आबा बोलतो 2 तास आय थिंक चाललं लागतं तिथपर्यंत यायला. अजून बघूया किती वेळ लागतं. तर हे बघा इथे आहे ना केटी आहेत. हे मासे पालन आहे, माशाचं पालन होतं इथं. हो बघा असं डोंगराच्या कडेकडेने फिरून फिरून रोड आहे ना, त्यामुळे भरपूर वेळ लागतो जायला. पकडत आहे ना तर येतील धावून अंगाव. जाऊ ना. बोपोशी किती लांब आहे अजून इथं? 2.5 किलोमीटर अजून. कोण जाते का? तर ह्यांचे मी मालुशीतून आलोय. ते आबाचं ते वावराला आपलं शेतात पाणीचं पाजायचं आहे ना, तर आम्ही चालत होतो. ते मध्ये बाईक भेटली एक, त्यांना बोललो तुम्ही जावा पुढं, मी येतो हळूहळू चालत. हो येतात की. ओके तुम्ही पण मोफतलालमध्ये जाता? डेंजर कुत्रे आहेत. आता कुत्र्याची म्हणजे भुकणार पण जवळ जवळ येतात रे, ते भीती वाटते जरा. मग तुम्ही इथंच राहता होय? खाली वर असतो, खाली आमचं गाव आहे ना. कुठं गाव कुठलं? गणपती करंजुशी. ओके हां हां इथं होती ना खाली. हां माहीत आहे की. आमचं बालपण इकडेच गेलं बोपुशीला. कधी जेव्हा याचं म्हटलं की आम्ही बोपुशीला जायचो. धन्यवाद. बरं झालं गाडी भेटली. 1 सेकंड. सुन्याला ओळखता का? सुन्या हो तो असेल का गावी? ओके इथून कच्चा रोड आहे ना. पावसाळ्यात लय बेकार असं लयच खराब आहे. बनवला पाहिजे रोड पुढेपर्यंत. अंदाज आला असता डांबर, गेल्या वर्षी डांबर पडला रस्ता बंद केल्यामुळे.
सगळे ॲडव्हेंचर तिकडे आहे. पावसाळ्यात अर्धे चेन पडून गाडी बुडते खाली कुठे. ओके, एवढं पाणी चिखल जमा होत असेल. मी फायनली पोहोचलोय बोपोशीमध्ये. आबा कुठं असतील काय माहिती. हां ते हां तिकडे खालच्या साईडला. कुठून इकडून झालं का मला. ठीक आहे चालेल. चला तिथे तर कोण राहतच नाही ना. हां हां हे बघा, हे आमचं जुनं घर आबांचं. हे बघा हे वालं. आपण आधी पहिला आबांना शोधूया, त्याच्यानंतर मग घर बघूया. इकडं 2 माणसं दिसतात आहे. हे बघा, हे बघा छोटे छोटे. तर आबाच आहे का दुसरं कोण आहे काय माहीत नाही. तर इथून मधून थोडीशी पायवाट आहे, तिथे जाऊया. पाय घसरतात ते, कारण पूर्ण छोटीशी वाट आहे ना. आबासारखं दिसतंय कोणतरी, आबाच्या कपड्यावरून कळतोय ना. आबा खाली कुठं नाही येऊ, खाली कुठं यायचं आहे इकडून. खाली नको येऊ, तिकडं नको येऊ. ॲक्च्युली आबा बोलले खाली नको येऊ, कारण त्यांचं काम झालं आहे. कारण ते पुढे गेले होते ना, तर ते पाणी बिणी सोडलं सगळं, पाटाचं पाणी. हे बघा हे पाणी चाललं आहे, दिसते ना. हे पूर्ण पाणी आता ते शेतात सोडलं आहे. तर हे असं आबांचं गाव आहे बोपोशी. वरती तिकडे बघितलं तुम्ही, आणि हे दुसरं शेत आहे. इकडचं हे एक शेत मला वाटतं आहे आबांचं. हां हे एक शेत आहे आबांचं घर तिकडे. आपण तिथे घरापाशी जाऊया. ते बघा ते समोर दिसतंय ना, तिथंच तिथं त्या बाजूला. हे बघा आली तर वरती. गाडी 9 वाजून 60 मिनिटांनी सातारला आली. तर हे ॲक्च्युली चाललेत बाजूच्या गावात. पॉवर चालेल ना तुम्ही आता चावडाला. ॲक्च्युली कोणच तरी हां हां पाय घसरत होते त्याकडून. हां तुम्ही सावडून या, मी थांबतो पारावर बसतो. बघा तुमचं बॉस साफ केली घाणेरी माहिती काढायची. कटा आला हे एवढं तोडून परत जाळून 2 बारी तर नशे मारले. आता वेल हटले, आता तर नशे मारून मारला. खोऱ्यांत असेल होतं गेल्या वर्षी. हे होय. तर आबान ते चालेत सावडायला बाजूच्या गावात. इथं समोर एक, इथून असं पुढून एक वाट आहे तिकडं पावरडीच्या गावात. तर तिथे सावडायला चाललेत. ते सावडून येतील तोपर्यंत एक वावर पाणी पाजायला ठेवलेलं आहे. ते पाणी पाजून झालं की मग दुसरं एक वावर करायचं. लहानपणी आम्ही इथे खेळायचो. हे आपलं फणचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे. आणि इथे खेळायचो आम्ही सर्व. क्रिकेट वगैरे, गोट्या बिट्या काय पण जे, सुरपारंबी, परत विट्टी दांडूक, गोट्या बिट्या काय काय इथे खेळायचो आम्ही. हे वाड्यातल्या नानीचं घर आहे. नानी असंच इथे त्यांचं झाड आहे. आता ते पण मला वाटतं मायनीला गेलं, शिफ्ट झालं वाटतं. तर ह्या झाडावरती बसून आम्ही एन्जॉय करायचो. कारण हे कट्टा असल्यामुळे इथून लगेच वरती चढायला ऑप्शन होतं. असं इथे वरती लगेच चढायचं आम्ही. आता भारी वाटते इथं. तर आलो ना तर जुन्या आठवण्याच्या ताजं झालेत ना. इथे एक शाळा होती आणि ही बघा ही समोर एक शाळा आहे, दिसते बघा ही वाली. ही एक शाळा आहे, इथे एक शाळा होती, आणि तिकडे वरती टाकीची इथे पण शाळा, तिथे पण आपण जाऊया. तर आम्ही सगळे पोरं इथे जमा व्हायचो आणि या झाडावरती बसायचो. असं मस्त मजा असायची. तर हे असं वरती येऊन बसायचो आम्ही. आणि आता किती वर्षानंतर आलो इथे मी बसायला. सुने आहे तो पुढे, त्याचं घर आहे, पण तो ॲक्च्युली गेला आहे मायनीला. तो असतं तर मग त्याला पण भेटलो असतो आपण. चला इथे थोडंसं रिलॅक्स करूया, 10-15 मिनिटं तर बसूया. नंतर आपण वरती टाकीपाशी जाऊया, तिथे थोडंसं एक्सप्लोर करून मग रिटर्न येऊन इथं बसूया, आराम करूया, जोपर्यंत आंबा येत नाही तोपर्यंत. हे एक आंब्याचं झाड आहे. ह्याचा आंबा एक मस्त लागायचा खायला. आणि बाजूला फणस आहे. ह्या वाटेतून सरळ असं पुढे वरती टाकीपाशी जायला रस्ता आहे. ते बघा असा रस्ता आहे, पूर्ण दोन्ही बाजूने झाडी आहे. इथे वरती पण घरं होती, पूर्णच तोडले. ते बघा इथे घरं होती, एक छप्पर होतं. घरातून जेव्हा पाणी भरायचो ना आम्ही, कळशी बिळशी घेऊन हांडा घेऊन यायचो. इथून आम्ही असं चालत जायचो. इथं टाकी आहे, ती पाण्याची टाकी. आणि ही एक शाळा होती. सुनील आहे, सुनीलचा भाऊ, तो रामे त्याला बोलतो, रामे त्याचं नाव आहे. तो आम्हाला इथे कराटे, परत जिम वगैरे शिकवायचा. आणि ही आमची टाकी पाण्याची ओरवडीसाठी. हां इथून सरळ आहे.
तर हे बघा ही शाळा आहे. तर इथं आम्ही लटकून बिटकून तुटल बिटल इथं व्यायाम करायला यायचो आम्ही सकाळी म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा खेळायचो इथे. इकडे हौद आहे पुढे बाजूला, त्या हौदातलं पाणी शेतात हे करायचे. इथं मला वाटतं गाड्या पार्क केलेल्या आहेत, चुलबिल केले कोणीतरी. चला, तर हे ह्या शाळेचं वैशिष्ट्य. आम्ही इथे येऊन कुस्ती बिस्ती खेळायचो, म्हणजे कुस्ती शिकवायचे. ते लय काय काय गोष्टी येतात, तसं मला तर सुचत नाहीत काय काय गोष्टी, पण लय आम्ही एन्जॉय करायचो इकडे. ही पाणी टाकी, इथून आम्ही पाणी भरायचो. इथून रांगा लागायच्या असतात. हे 2-3 नळ होते. इथं एक नळ होता, हा एक नळ होता, हा एक इथं नव्हता. इथूनच पाणी भरायचं ह्याच्यातून. आणि टाकी बिकी साफ करायची असेल ना तर इथं वरती जायला लागायचं. इथं वरती जाऊन मस्त टाकी मध्ये उतरून टाकी साफसफाई करणं खूप धमाल असायची. जेव्हा पण सुट्टीत आम्ही इथे यायचो ना, उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा, दिवाळीच्या सुट्टीत म्हणा, एन्जॉय असायचं पूर्ण. कारण गावाला आलं ना की नुसतं एन्जॉय कर, नुसतं खेळायचं, खायचं, प्यायचं, मजा करायची, बस बाकी काहीच टेन्शन नसायचं. तर असं हे बोपूशी गाव आहे इथलं. इथे पुढे एक छप्पर होतं आबांचं, आता ते तुटले काय माहीत, तुटलं. हां, ते पण तुटलेलंच आहे. तर आता खाली जाऊन बसूया आपण, आराम करूया जरासं. इथं पण घरं होती, परत तिथलं घर तुटलेलं आहे. हे आबांचं घर. इथे पण बाजूला घरं होती, इकडे पण घरं होती. इथे समोर हे पूर्ण असं पूर्ण गजबजलेलं होतं, आता पूर्ण तुटलेलं आहे बघा. आणि हा पारा, हे झाड तर इथून पुढं वरती, इथे वरती घर होती. इथे खेळायचो आम्ही पूर्ण मैदानात. हे वाड्यातल्या नानीचं घर. आणि इकडून गेलं की सरळ पुढे सुनील थोरात, हे सगळं त्या साईडला पुढे राहायचे. लोधी आंबा, तिथे एक लोधी आंबा होता, लय फेमस होता. आता तो लोधी आंबा तुटलेला आहे, तोडला आहे मध्ये. म्हणजे तो तिथं मधोमध्येच आहे. म्हणजे जिथून आपण आलो ना मध्ये, तिथे मध्ये एक झाड होतं, खूप मोठं झाड होतं. तर तिथे मध्ये क्रिकेट खेळायचो आम्ही, आणि तिथे मध्येच बसायचो. ते एवढं बसायला जागा मस्त होती ना, सापासारखे ते मुळं होते त्याच्यात, त्यामुळे तिथे बसायला मस्त माटं वाटायचं. म्हणजे पांदी, तिथे पांदी बोलतात, पांदीमध्ये जाऊन खेळायचं वगैरे. ते शाळा पण आहे बाजूला. तर असं गोष्टी आहेत तिथे. चला आता आपण इथं रेस्ट करू थोडंसं. आता जोपर्यंत आबा येत नाही तोपर्यंत ते बसूया, आराम करूया. आणि मग आबा आले की मग दुसरं वावर आपण पाजायला ठेवूया, आणि मग ते झाले की मग निघायचं. इथे एक आंब्याचं झाड आहे, तिथे आम्ही सकाळी आंबे काढायला म्हणजे जे पाडाचे आंबे पडतात ना त्यासाठी जायचं. बघा इथून बाहेर आलो मी, ते पूर्ण असं राऊंड मारून बाहेर आलो. तिथे बसलो तुम्ही. चला, इथे ॲक्च्युली ओरडला जोरात मोर. मला वाटलं की इथे जवळ कुठेतरी आहे, पण असा होतो आतमध्ये लपला असेल कुठेतरी. हा बघा मोर, बघा दिसला. बोललो ना मोर आलेला आहे. बघा पळाला. हा बघा, तो गेला, झाडात गेला वरती. तो बघा पळाला. तो बघा कसलं मोठं मोर आहे. गेला, लपला. कॉल लागला काय बोलत? जेवण घेऊन येतो. ठीक आहे. बघा आबा चाललं ते तिकडे खाली. ते अगोदरच्या वावरात जे पाणी सोडलं होतं ना, ते बघायला चाललेत किती झाले, म्हणजे किती पाणी भरले ते बघायला चाललेत ना.